नमस्कार मंडळी, मी डॉक्टर शैलेश शशराव कटारे, कमला नेहरू रुग्णालय व भारतरत्न अटल बिहारी मेडिकल कॉलेज इथे नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. काचबिंदू म्हणजे डोळ्यातील आतला दबाव वाढल्यामुळे डोळ्याची जी ऑप्टिक नर्व असते, नसेवरती प्रेशर आल्यामुळे ती कमकुवत होते आणि सुकत जाते. त्यामुळे आपली दृष्टी कमी होते. काचबिंदूचे सुरुवातीला काही लक्षणे नसतात, त्यामुळे आपल्याला रुटीनली जे दृष्टी दोष किंवा बाकी कुठल्याही कंप्लेंट्स नसतात. जेव्हा आपण काचबिंदूमुळे येणारं अंधत्व हे शेवटच्या स्टेजेसमध्ये डिटेक्ट होतं. त्यामुळे नियमित वर्षाला नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. काचबिंदू होण्याची लक्षणं काचबिंदूसाठी काही रिस्क फॅक्टर्स आहेत, ज्यामध्ये वय 40 वर्षापेक्षा जास्त असणे, घरात आनुवंशिकतेमुळे घरात कोणाला काचबिंदू असणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या कंडिशन्समध्ये नियमित डोळ्याची तपासणी केल्यानंतर आपल्याला काचबिंदू आहे का नाही याचं निदान सापडू शकते. आपल्याला काचबिंदू आहे का नाही यासाठी नेत्रतज्ञांना भेटल्यानंतर काही तपासण्यांची आवश्यकता आहे, ज्यामध्ये की टोनोमेट्री, ज्यामध्ये आपण डोळ्याचा आतील दाब, तसेच ऑफ्थॅल्मोस्कोपी, ज्यामध्ये नसेची तपासणी आणि अँगल चेक डोळ्यातील अँगल चेक करण्यासाठी आपण गोनियोस्कोपी या 3 प्रकारे तपासणी करू शकतो. आणि ज्यामध्ये ऑलरेडी काचबिंदू आहे त्यांच्यासाठी आपण OCT नावाच्या तपासणीने त्यांच्या मागच्या नसेची जाडी मोजतो, ज्यामध्ये आपल्याला अंधत्व किती आहे आणि पुढे लागणारं ट्रीटमेंट त्यानुसार आपण डिसाईड करतो. यासाठी लागणारे निदानानंतर औषधामध्ये ड्रॉप्स आहेत, आणि ज्यांचं ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे त्यांच्यासाठी अँगल ड्रेनेज क्लिअरन्ससाठी आपण लेझर सर्जरी लेझर किरणांनी त्यांचं ट्रीटमेंट करू शकतो. तसेच ज्यांचा काचबिंदू प्रोग्रेस झालेला आहे आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे त्यांच्यासाठी ट्रॅबॅक्युलेक्टोमी नावाची शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रियेची गरज लागते. काचबिंदूची लक्षणे लवकर दिसून येत नसल्यामुळे याला सायलेंट किलर असंही म्हणतात. जो दृष्टी आपली साईडची जी दृष्टी असते ती भरपूर प्रमाणात अफेक्ट होते. सेंट्रल व्हिजन नेहमी राहते, ज्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर निदान घेऊन त्यासाठी ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. अशाच माहितीसाठी PMC केअर ॲप डाउनलोड करा.